तर मंडळी आम्ही चाललो आहोत त्यांचा पासपोर्ट रिन्यू करायला। हे रोड पूर्ण असे डोंगराळ भागातून काढलेले होते आणि ह्या भागामध्ये रेडिओसुद्धा चालत नव्हता, नुसता खर्र करत होता। या खडकामध्ये किती छान रोड आहेत बघा, एकदम कुठेही खड्डा नाही। कसं आहे पोलीस स्टेशन बघा, इथे एकदम पॉश आहे। सगळीकडे तुम्हाला खजूरची झाडं बघायला मिळतील। हे बघा इथे काहीतरी हिडन व्हॅली म्हणून आहे, बिलकुल गाडी आदळत नाही, काही नाही, एकदम स्मूथ गाडी चालते। कुठेही जा तुम्ही, कुठल्याही रस्त्यावरती जा। तर इथे एक सिग्नल लागलेला आहे आम्हाला। हे सिग्नल जवळपास 45 सेकंदांचं होतं। बघू शकता हे काहीतरी ह्यांचं सांस जुना ठेवा असेल किंवा काहीतरी ह्यांचं जुन्या ज्या पद्धतीत होतं तसं काहीतरी असेल। भारताचा नकाशा लावलेला आहे आणि त्यांचे झेंडे आहेत, फडकत आहेत। अगोदर आम्हाला माहित नव्हतं, बाहेर खेळायला वगैरे सुद्धा होतं छोट्या मुलांना, पण अगोदर आम्ही बाजूला गेलोच नाही, ऑफिसमध्ये गेलो डायरेक्ट आणि तिथेच बसलो। तर तिथे अशा फोल्डेबल चेअर होत्या, ह्या अशा फोल्ड होत होत्या। आमच्या श्रवणला बरं झालं खेळायला तिथेच। नंतर आम्ही इकडे बघितलं की इकडे तर खेळायला भरपूर वस्तू आहेत, इतका वेळ तर भरपूर छान खेळणं झालं असतं। मम्मी विहीर बघू दे, विहीर बघू दे। विहिरीवरती जाळी होती, पण तरी त्याला थोडंसं बाजूला उभं केलं। बघू शकता ही जाळी आहे या विहिरीवरती। आता पेट्रोल 2.5 दिरहम आहे आणि आम्हाला 123 लागलेलं आहे पेट्रोल, 47 लिटर झालं। तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, रस्ते कसे वाटले दुबईचे आणि डोंगराळ भाग कसा वाटला ते नक्की सांगा।